तर गुड मॉर्निंग गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जस्ट आता वाजले सकाळचे नऊ नाही, सकाळचे 9:30 वाजलेत आणि मी उठलो आणि इथेच बेडवरती थोडा ॲब्स वर्कआउट पण केला. तर बघूया आता पुढचा दिवस आपला कसा असेल. तर आई कुठे चालली एवढी तयार होऊन? फिजिओथेरपीला जाऊन येते तोपर्यंत तू सगळं आटपून बस, चहा दूध वगैरे घे. चालेल. आमच्या इथे प्रोग्राम आहे हम्म. 9 ते 11. मला पोचायचं आहे लवकर, तर मी निघते. हां चल बाय. तर गाईज इथे माझी बहीण तिच्या जॉबला जाण्यासाठी तयार होत आहे. किती काय तोंडाला लावलं पण तोंड तर तिचा तुम्हाला माहितीच आहे. लाईट गेलेली आहे आणि आपलं वायफाय इथे बंद झालेला आहे. आता मला माहिती नाही मी लाईट कधी येईल आणि काम कधी करीन, पण आपल्याकडे वायफाय नाही तर हॉटस्पॉट आहे. हॉटस्पॉटवरती काम करू आपण थोडा वेळ. लवकर दे, थंड होईल माझं पाणी. एक चम्मच मागितला हिने, मला अर्धा तास लावला या बाईने. आता मिक्स करून. तर गाईज हे खोकल्याचं औषध होतं ना, गरम पाण्यात टाकून प्यायचं होतं आणि मी 3 दिवसापासून डायरेक्ट असं रॉ औषध पित होतो. तर मला ही इन्फॉर्मेशन कोणीच दिली नव्हती. तर आपल्यासोबत छोटासा स्कॅम झालेला, पण ठीक आहे, आतापासून आपण पिऊया. हा बरं वाटलं गाईस, कारण मला कफ पण खूप झाला आहे. माहीत नाही कशामुळे झाला, पण आता झाला, काय करू नाही शकत. औषध पिऊया. तर आजच्या आपल्या लंचमध्ये आहे हे सर्व: चपाती, भाजी, सोयाबीन डाळ आणि ते आजी माझी भाजी निवडत बसलेली. तर आई आता जस्ट आतमध्ये गेली, मला बोलली त्याच्यात थोडं तूप वगैरे टाकते. भाई ही सिरियल किती टाइम नंतर दिसली, मध्ये बंद झालेली, परत सुरू झाली वाटतं. त्यांचं काय कधी पण सुरू करतात कधी पण चालू करतात गाईस, काय बोलायचं आता. टाक तूप. हां सलाड नको, काकडी काही नंतर. काकडे. हां बस झालं, 1 चम्मच. तर गाईच चला आता आपण जेवून घेऊया आणि मग नंतर बघूया पुढचे प्रोग्राम्स. तर आता लॉकआउटचा टाइम झाला आहे, ऑलमोस्ट 6. भाई यार खूप वेगळ्या लेवलचं बोर होतं आहे गाईज, खूप वेगळ्या लेवलचं. वर्क फ्रॉम होम मला जॉबपेक्षा वर्क फ्रॉम होम खूप आवडतं, पण फर्स्ट टाइम मला वर्क फ्रॉम होममध्ये कंटाळा येतो आहे, कारण मी घरी असून नुसतं काय करूच नाही शकत यार. मी लंगड्या करत इकडून तिकडून मुवमेंट करतोय बस. आणि काय बोलू, एकच वाईट वाटतं की मला बस खूप म्हणजे ॲक्टिव्हिटीज करायला भेटतच नाही आहेत. जिम, फुटबॉल, इथून तिथून पळणं बिळणं काहीच जमत नाही आहे करायला. बाकी काही इश्यू नाही वाटत आहे, पण गाईज जे आहे ते आहे. आता काय करू तर नाही शकत. बस इथे मी तारक मेहता बघत बसलो आहे. शुगर वगैरे खाणं पण मी अवॉइड करते, कारण बघा माझं वर्कआउट वगैरे काय नाही आहे. उगाच काय शुगरी आयटम किंवा काय अनहेल्दी खाणार, उगाच फॅट्समध्ये कन्वर्ट होणार. तर आपल्याला कसं तसं नको आहे, म्हणून मी ट्राय करतो की जितकं होईल तितकं हेल्दी प्रोटीनवाले फूड्स आणि लो कॅलरी फूड्स खाण्यातच आपलं बेटर असेल. तर ते ट्राय चालू आहे माझं. तुम्हाला एक दाखवू का? हॅलो, ही टॉकिंग डॉल आहे की काय डॉग आहे, त्याची आता चार्जिंग लो झाली आहे, म्हणून असं सीन आहे थोडं. नाही तर ती आता बोलली असती काय ना काय ऐकून माझं. बाहेरचं पण क्लायमेट असं आहे सध्या. आणि काय बनवते? पनीरची भुर्जी बनवते. गाई दे नाचलेलं दुधाचं पनीर घरी बनवलेलं आहे. लागले लगेच ढग लागेल. काय आजची शेफ मम्मी नाही, आजची शेफ आहे आजी, आई द शेफ.
दादी. दादी आता मराठीत मी बोलतो तर तू दादी कुठून काढते? कुणाशी बोलतो? हिंदी थोडी बोलतो आपण, मराठीत बोलतोय. पप्पा काय श्रीखंडला वेळ लागणार इकडे पण पप्पा तू तर बोलली ऑफिसमध्ये हो होते. ऑफिसमध्येच आहेत, काम करतायत अजून. जरा वेळ लागेल. तरी काम पण मला वाढते का? हो तू जेव ना मी श्रीखंड नुसतं काय नंतर थोडं मला. नंतर. तर गाईज आपण जेवण घेऊया. तर काही जेवण आलं तर जेवण करून घेऊया आपण. विथ दंगल पिक्चर. मेथी शिवाय मजा नाही जेवणात. अगं त्याला मिक्स कर. तिला मिक्स कर मम्मी. हलवलं. हॅलो पी. गाईज खोकल्याचं औषध तांब्यावरून खोकल्याचं औषध. मी तुला बोललो फक्त जरासं पाणी घेऊन. गरम पाणी मी पिला. कोण आहे? शिकवण नाहीये मी येते. व्हिडिओ काढत नको. हा बड्यान घातलेला माणूस आमच्या घरात. ऐक ना, ते औषध घेताना त्यात पाणी टाकून घ्यायचं, गरम पाणी. मग तेच टाकलं. डायरेक्ट घेऊ नको. तसंच आहे मम्मी एक जरासं पी. नाही मी नाही पिणार. तू चुकलाय. मला नाही वाजायचं. पी. व्हॅनिला. दाखव बॉटल म्हणजे काय रात्री बॉडीला लावायचं की केसांना लावायचं? ते हे बॉडीला बॉडी ऑइल आहे. बॉडी ऑइल तुला लावायचंय? नाही कोणी दिलं तुला पण? ते मी पाठवलेलं चांगलं आहे. मी नाही लावणार. स्वतः ते स्वतः लावायचे. माझे बोट दुखतात. चल लावा ते. हे घ्या इस्त्री कोणी घेतलेली? लावा. अरे पण ते तेल काय म्हणजे कशासाठी येते? थंडीत लावायसाठी की काय? अरे थंडीत लावायचं रे जेवण. आता पप्पा पण लावतायत. आता पप्पाची स्किन आता चमकणार. चम 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 चम. जय, तुला ट्रेन मध्ये चढताना लागलेलं ना? कोण बोललं तुम्हाला लोकांना? कोण बोललं काय? मला कोणी- तिला मी उल्लू बनवलेलं. मग तुला आपल्या जिन्यात पण नाही लागलंय. मग कुठे लागलं? मी आता येताना बघितलं पप्पाने डेमो करून आले. कसं लागतं काय, ते नाही लागत. तुम्हाला हे डेमो बिमो करायला कुठे गेलेले? डेमो करून आले. असं लागतच नाही जिना. मला दोनदा कसा ट्रेन लागेल पण? तुला दोनदा जिनाच कसा लागला? दोनदा कुठे जिना लागला? एकदा जिना लागला. दुसऱ्यांदा मला बुटं लागली खेळताना. अरे पण जिना लागेलच कसं? का ना लागणार? पण ट्रेन कशी लागेल? चढताना चप्पल घालून जातो का ना काळी? मी ती काही चप्पल कधीच नाही घालून जायचो.